नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आपण माझ्या मागे बघत आहे ते संत्रा पीक आहे आणि साधारण आता आपला 8वा महिना चालू आहे आणि सध्या जे आपल्या महाराष्ट्रात जे पर्जन्यमान आहे ते अतिप्रमाणात झाल्यामुळे संत्रा पिकामध्ये अशी गळीची समस्या झाली किंवा संत्रा पिकामधली जे इतर रोग असतात जसे की बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग हे कॉन्स्टंटली वाढतात आणि इथून पुढे तर जास्त, कारण की आता पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल आपल्याला लागते आणि त्याच्यामुळे काय होते, जे आपलं वदाड पडते किंवा आपण त्याला गावरान भाषेत आपण त्याला हे म्हणतो, आपलं धुकं पडणं म्हणतो, ते जास्त प्रमाणात चालू होते आणि या धुक्यामुळे काय होतात, जीवाणूजन्य रोग आणि बुरशीजन्य रोग या दोन्ही रोगांचे जे स्पोर्स असतात ज्याला की आपण अंडे म्हणतो ते हवेच्या माध्यमातून आपलं जे संत्रा पीक असेल त्याच्यावर येऊन ते डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळे जी फळगळीची समस्या आहे आणि जे बॅक्टेरियल रोग आहेत म्हणजे जे जीवाणूजन्य रोग आहेत त्यांची जास्त प्रमाणात ग्रोथ होते। तर याच्या कंट्रोलसाठी शेतकरी बांधवांना आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम फळगळीसाठी आपल्याला कोणत्याही चांगल्या ब्रँडचं बोरॉन जे असते, बोरॉन आपण ऑक्साईड फॉर्ममध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा चिलेटेड फॉर्ममध्ये सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम आपल्याला होता वस्तूवर ऑक्साईड फॉर्ममधलंच घ्यायचं आहे स्प्रेमध्ये, खालून जर सोडत असेल तर चिलेटेड सोडायचं आहे। तर हे आपल्याला स्प्रेमध्ये घ्यायचं आहे। जसं की कॅल्शियम बोरॉन झिंक असं कॉम्बिनेशनमधलं आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य भेटते, ते प्रत्येक 500 ग्राम म्हणजे ते एका बॉटलमध्ये येते, ती बॉटल 500 ml ची असते, ती जवळपास पाऊण किलोची भेटते, ती आपल्याला एका एकरासाठी वापरायचं आहे। आणि त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही चांगल्या ब्रँडचं आपल्याला जैविकमध्ये जर वापरायचं असेल तर सुडोमोनास फ्लोरिसन्स आणि त्याच्याबरोबर बॅसिलस सबटिलिस या जीवाणू आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये स्प्रेमध्ये वापरायचे आहेत, जेणेकरून जीवाणूजन्य तसेच बुरशीजन्य या दोन्ही रोगांवर आपल्याला कंट्रोल मिळेल। आणि याच्याबरोबर आपल्याला कोणत्याही चांगल्या ब्रँडचं जे कीटकनाशक असते, कीटकनाशक म्हणजे की त्याच्यात आपल्याला सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशनमधलं कीटकनाशक घ्यायचं आहे, कारण की याच्यावर जे रसशोषक किडींचं प्रमाण असते ते या स्टेजमध्ये वाढते, जसं की ॲसिटामाप्राइड झालं किंवा आपलं इमेडाक्लोरोपिड झालं किंवा फिप्रोनिल झालं, असं आपल्याला सस्पेन्शनमधलं आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, खालून ड्रिचिंगमधून जर सांगायचं झालं तर आपली जी 9व्या महिन्याची अमावस्या असते किंवा हे 8व्या महिन्याची अमावस्या आता झालेली आहे पोळ्याची, हिच्यातसुद्धा बुरशीजन्य रोगांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे। तर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सुडोमोनास फ्लोरिसन्स प्रति एकर 1 किलो आणि त्याच्याबरोबर बॅसिलस सबटिलिस हे आपल्याला प्रति एकर 500 ml च्या हिशोबात, जो आपला काळा गुळ असतो ज्याला की आपण बेंदाडा गुळ म्हणतो, तो जवळपास आपल्याला प्रति एकर 2 किलोच्या हिशोबात घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला ह्या जीवाणू सोडायचे आहेत, जेणेकरून ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या जमिनीत फैलून आपले जे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आहेत यांच्यावर आपल्याला अटकाव मिळवून देतील। तर शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा अशा प्रकारे आपल्या संत्रा पिकाचं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।